मला काही न सांगता तुम्ही कुठे गेला आहात? तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही हे तुम्हाला माहित आहे, तरी तुम्ही असे का वागता? आज हा सुवर्ण दर्पण नीट असता तर तुमच्याशी यातून मी संवाद साधला असता। विवाहाआधी नेवासेला असताना या दर्पणातून तुमच्याशी मी अनेकदा बोलायचे। मला अजूनही आठवतंय ते। तू इथे काय करतेस? तुमच्यासाठी आणलं होतं हे अक्कांनी नेवासेहून, ते द्यायला आले होते। ते तिथे ठेव। येते मी। थांब, मला तुझ्याबद्दल जरा जाणून घ्यायचं आहे। किती दिवसांपासून तू आईसोबत नेवासात राहतेस? 2 मास झाले असतील एव्हाना, पण मला कधीही मी घरापासून लांब आहे याची जाणीव देखील होऊ दिली नाही अक्कांनी। नेवासेला त्या वाड्यात 2च मास झालेत मला राहून, पण असं वाटतंय जणू मी कित्येक वर्ष तिथे राहते। तशीच आहे ती वास्तू, सगळ्यांना आपलंसं करून घेते। हो ना, सकाळपासून वाड्यात तुमच्या वडिलांना भेटायला अनेक जण जमतात। त्यांच्या बोलण्यातूनच मला तुमच्याबद्दल आणि या जेजुरीबद्दल कळालं, आणि तेव्हापासून इथे येण्याची ओढ लागली। माझ्याविषयी बोललं जायचं, काय बोलायचे लोक? सर्वांनाच या गोष्टीचा आनंद होतो की तुमचा श्री खंडेरायांशी विवाह झाला आहे। ते तुम्ही या सोन्याच्या जेजुरीच्या सम्राज्ञी आहात। बरीच माहिती काढली दिसतीये तू। जे काही कानावर आलं तेवढं सांगितलं। अजून काय काय कानी पडलं तुझ्या? श्री खंडेरायांच्या दुसऱ्या पत्नीविषयी, त्या बानूविषयी कानावर आल्या काही गोष्टी। असं ऐकलं की तिच्याशी लग्न करायला म्हणून हा गड सोडून, ही जेजुरी सोडून चंदनपुरीला राहायला गेले होते म्हणे। बानूशी विवाह करून त्यांना या गडावर घेऊन आले देव, पण तुम्ही त्यांना येऊ दिलं नाहीत। म्हणूनच गडाच्या मध्यात रातोरात वाडा बांधला। आम्ही येताना बघितला बानूचा वाडा। माधवी, तू जर माझ्या आई बरोबर आली नसतीस तर मी तुझं काय केलं असतं याची तुला कल्पना नाही। माझी अनुमती घेतल्याशिवाय माझ्या कक्षात येऊन तिचं नाव घेण्यासही मज्जाव आहे। पुन्हा हे धाडस करू नकोस। हो हो, पण तुम्हीच मला तुझं काम झालं असेल तर आत्ता माझ्या डोळ्यासमोरून निघून जा। हो